तलवारी घेऊन प्रवेश केले तुझ्या राज्यामध्ये आणि ते स्वप्नातच ते तुला दिसू लागले. आणि आता घाला घालायला ते लोक आले आणि याला चल 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 कापू लागला. कोण? ते स्वप्न पडलेला धनी. आता तलवार उचलून डोसक्यात घाला म्हणताना चेवाला माझ्यावर आहे. कुठं आहे? राजाही नाही, धनवी नाही, मारेकरी बी नाही. तसं ते म्हणाले की तू जीव होण्याच्या आधी, तुला जीव होण्याचं स्वप्न पडण्याच्या आधी तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतास तेव्हा तुझ्यावर कोणाचा घाला आलता काय? तुला डोळा प्राप्त होता. हे मारेकरी केव्हा आले? तर तुला अज्ञान दशा प्राप्त झाल्यावर मारेकरी आले. हे काही खरं नव. स्वप्नाची या सुखा काय जागृत होऊन फाय काहीच नाही. तूच देव होय, तुला कोण मारते? तू जीव झालास म्हणून तुझ्यावर मारेकरी आले. असं यदुराजाला त्या स्वप्नातलं उदाहरण सांगायले दत्तात्रय प्रभू. अजून काय काय सांगतात बघू चला. जन्म दरिद्री न मिळे त्यास रोजची शिदोरी परिमणी येई भारी श्रीमंत असावे. अहो ते पहिलेच दरिद्री होता, श्रीमंत होण्याची कल्पना करू लागला. उदाहरण सांगायले पहिलं याच्यापाशी काहीच नव्हतं. कसा दरिद्री होता? याच्यापाशी आप नव्हतं, उदक नव्हतं, वायू नव्हतं, जल नव्हतं, पृथ्वी नव्हती, रज नव्हता, तन नव्हता, सत्वगुण नव्हता. बाजूला होता याला. जन्माला येण्याची कल्पना आली आणि जन्माला येण्याची कल्पना आल्यामुळे याच्यावर घाला आला. यदुराजाला दत्तात्रय महाराज उदाहरण देऊन सांगायले, त्याचं कारण सांगायले. चला. श्रीमंतीचे वेडे लागले तेने स्वप्ने श्रीमंत बनले द्रव्य रक्षणा तत्पर झाले मारे खरी मग येती. जन्माला याचच वेळ लागलं. संसार करून बघाव, जन्माला येवाव, हे वेळ लागलं. हे वेळ लागल्याच्या नंतर श्रीमंत झाला इथला या जगातला. भांडवल आलं की आता 36 तत्वाचं भांडवल आलं की याच्यापाशी. 36 तत्वाच्या भांडवलावर आता का नाही आलाय? यदुराजाला पहिलं काय होतं काय बाबा? पहिलं मोकळा होता, काहीच नव्हतं याच्यापाशी. काहीच नसलेल्या माणसाची काय चोरी करावं? आत्मस्वरूपाला स्थूल नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही, महाकारण नाही, शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही. घाला कशावर घालावं? घालाच घालता येणार. आत्मा म्हणजे परमात्म्याचाच अंश आहे. त्याची चोरीच कोणाला करता येणार? आता याची चोरी करता येईल की कशामुळे? याच्यावर आवरण आहे. या आवरणामुळे याला धरता आलंय. हात नाही, पाय नाही, त्याला कुठं बांधावं? याला काय अवयव फुटले नाहीत काय? स्थूल देहाचा मालक झाला नाही काय? यदुराजाला उदाहरण सांगायला देऊ. हे बारकावा जरा समजून घ्यायचा होय. चला. हा खेळ सारा स्वप्नाचा मनी येई तैसा बनला साचा येथे दोष कोशाचा सांग बापा. यदुराजाला देव सांगित हा सगळा खेळ स्वप्नातला होय. हा खेळ मनोमार्गाचा होय. हे मनबोध होय. सांगू याच्यावर ते पत्रिका द्यासाठी, ते भांडवल द्यासाठी आले. ओळखून घ्या. लहान सीन ओळखून घ्या. नाही ना अशी मनाला वाटल तसं तू बनलास. याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? आमचा काही दोष आहे काय? सांग म्हणाले ते यदुराजाला. काय म्हणाले? याच्यात माझी काय चूक आहे काय? याच्यात कोणाची चूक आहे? तुझ्या मनोमार्गाने गेलास तू. तुझ्यापाशी काही नव्हतंच. अजून नीट ऐकायला की लाडक्या कर. हे जरा इथं आता पंचीकरण सांगायले. हे महत्वाचं आहे. काय सांगायले? तुझ्यापाशी मुळात काही नव्हतंच. तू आप होस काय? नवस. तू तेज होस काय? नवस. तू उदक होस काय? नवस. तू वायू होस काय?
नवस. प्रथम वस काय? नवस. तू शब्द, रूप, रस, गंध, फस काय? काही बी नवस तू. मग तू होय म्हणालास, म्हणजे मनालाही कसं म्हणलास तू? हा, आता तू तुझ्या मनानंच हे आवरण लावून घेतला तर इथं दोष कोणाचा आहे सांग? आता इथे खोड आहे, इथे एक शांतपणा आहे हनुमत. नाही नाही मी नवं म्हणून म्हणा की तुम्ही कोण तुमच्यावर घाला कोण घालणार आहे? याच्यातले मी कोणी बी नवं असं म्हणा, कोण घाला घालणार आहे तुमच्यावर? आता होय म्हणून म्हणताल तर मग तुम्हाला जन्म आहे, मरण आहे, रण आहे, बोमन आहे, अंत्यविधी आहे, संस्कार आहे, सगळ्या भानगडी आता होय म्हणून असल्यावर. अरे मी इथला नवच कोणी गेलं तर माझं काय केलंय? ज्याच्या वस्तू त्याने घेतल्या, आमचं नव्हतंच ते मुळामध्ये. हा, तेजामध्ये तेज गेलं, वायूमध्ये वायू गेला, पृथ्वीत पृथ्वी गेली, आपात आप गेलं. त्याला दिलं, ज्याचं त्याला देऊन टाकलं. आमचं नव्हतं तर आमचं गेलंय काय असं म्हणा तुम्ही मुक्तच नाही. माझं गेलंय, गेलंय म्हणा तू. कुठं म्हणा? स्वप्नात म्हणा. आता असले जर तुला स्वप्न पडत असतील तर याच्यात दोष कोणाचा आहे सांग? फार सुंदर विचार मांडला. पाचाला देऊन जावं लागतं. पाचाचं कसं बी द्यावं लागते? मग तू माझं गेलंय का म्हणालास? बरं, पाचाला द्यावं लागते. हो, आता काही माणसं जाळतात, काही पृथ्वीवरच पडते. खड्डा करून पुरला तरी पृथ्वीवरच पडते. खड्ड्यात माती झाली तरी पृथ्वीतच जाते, राखही पृथ्वीतच जाते. हे स्थूळ आहे पृथ्वीचा, पण सूक्ष्म पृथ्वीचा नव्ह ना. 5 ध्येय नाहीत काय? ते 4 जण 4 जाग्यावर निघून जातात. हे दिसायचं ध्येय होते पृथ्वीला दान द्यावं, ज्याचं त्याला उष्ण, ज्याचं त्याला द्यावं लागते, उष्ण फेडावं लागते. उष्ण फेड नाही घालतं बाकी राहते, याला वापरलं नाही बाकी काय? राहते, उष्ण तिला याचं घर नव्हतं आहे, पुरलं तर पण उष्ण. या घराची बाकी आपल्याकडे राहते. म्हणून हे बाकी ठेवून जाऊ नये, ज्याचं त्याला देऊन हे जायचं. असं पाहिजे. ते आता हे नजर माहिती ना मग दमाने घेऊन जातात. दमान घेऊन गडबड कशाला करायची? नाही, दमान- नजर माहिती म्हणजे कोणाची माहिती? तेजाची माहिती केली की तेजामध्ये कुठं आली नजर? आता ऐकी ना माहिती ना, हे श्रवण माहिती, हे शब्द वाऱ्याचा होय, शब्द आकाशाचा होय, गेला आकाशामध्ये. हे कान कशाला ऐकू येते? वाऱ्याला ऐकू येते, स्पर्श होते शब्दाचा. हा, वाऱ्याचं बंद झालं कुठं ऐकू येते? फुट्या बंद झाल्या की इथली आता कवाड लागू लागली, कवाडं लागली. आता कसं जाईल वार मधात? मग हे खोकं व्हायचे ना, आता याच्यात काहीच राहिलं नाही. आता हे अलमारीमध्ये काहीच वस्तू ठेवली, नुसती अलमारी आहे. अलमारी वय जमिनीची. आता ही अलमारी नेऊन त्या जमिनीमध्ये काढून टाकायची. जोवर देही प्राण तोवर आनंद भजालव नाही, रागो निघून गेल्यावर पिंजरा पडल बसल काय? याच्यात काही नाही. त्याचं उत्तर हेच. काय जड वस्तू. आता हे जड वस्तू आहे. मग जड वस्तू कोणाची होय? तर जड पृथ्वी जडच आहे की काय? वारं जड आहे काय? असं होय. नाही त्याला ते जसं ज्या शाळेनं उत्तर दे प्रश्न केलाय तसंच उत्तर द्यावं लागतं. हे आता हे तेच होय की ना, डोळे लागले आता कुठं आहे ते तुमच्यापाशी? बरोबर. हा, हे जीवा पाण्याची होय की ना? हा, तोंडच बंद झाले आता, हे हालच ना आले. मग ते गाणं नाही का? हालच ना डुलच ना माझा राजा रुसला, काय म्हणायचं? राजा रुसलाय की आता कुठं आहे पाणी? आता पाणी टाकलं तर बाहेर पडते पाणी. घाटी बंद झाली की नाही? पाणी कुठं उतरते आता? पडून सांगितलं ना मस्त. आणि दुसरं आहे, कळालं ना कळते सगळ्यांना. होय, आणि दुसरं आहे त्याच्यात. हे कोण्या गावचं पाखरू आलेलं ते वरी ओढून जाते. उडून जाते. कोण्या गावात चालू पाखरू बसलं डवला खुदू खुदू वाजते का लागतं? याच्यावर हाय तो हसते. तू कोण्या गावचं असं? ते मग तेच गाव ओळखावं ते लागते. गाव कोण्या? आता ते आपण काय सांगू लागले होते इथं स्वप्नाच्या जागेवर? हे मनानं ठरलंय की मी देह आहो. हा, मनाने ठरलंय मी जीव आहो. हा, आता वय एक आता ध्यानात आली रोज सापडलो होतो त्या वहीला. हा विचार मानसिक तो नव्हे भवमोचक, माझ्या प्राप्तीचा विवेक माझ्या कृपेविन कळेना. हा विचार मानसिक होय. हा संतांचा विचार नव्हे, शास्त्राचा विचार नव. हा विचार मानसिक, असा विचार करशील तर तो नव्हे भवमोचक, माझ्या प्राप्तीचा विवेक, मला प्राप्त करून घेण्याचा विवेक माझ्या कृपेविन कळनाम नाही नव्हे अद्याप. आता हे मानसिक विचार होय. स्वप्न स्वप्नही नव्हतं, कल्पना स्वप्नाची केली, स्वप्न पडलं.
आशा लागली आशा तृष्णा हा. तृष्णेमध्ये कल्पना केली कल्पनेत सपन पडलंय स्वप्न पडलं अशी वाद वासनेच्या संगे नको जाऊ घेणे लागे जन्म घेणे लागे. आणि याला काय म्हणले बापूजी महाराज? काही स्वप्न खरे स्वप्नाच्या सुखालोक तुला ते शिकाय तरसून मरायचे शिकाय काय ना काही स्वप्न खरेच राहतात. नाही, ते स्वप्न खरे राहतात की नाही, ते स्वप्नच पडणार आपल्याला. स्वप्नाचा आनंद आनंद बनवतात. आपल्याला गाठ ठोकण्याचं स्वप्न पडतात. आता आपल्याला स्वप्न पडतात मारेकरी याचे, आपल्याला स्वप्न पडतात तलवारी घेऊन याचे, आपल्याला स्वप्न पडतात सरणावर रचायचे, आपल्याला स्वप्न पडतात विमानात बसून निघून जायचे. सद्गुरु स्वप्नात येईना, दत्तात्रय प्रभू स्वप्नात येईना, परशास्त्राच्या वया स्वप्नात येईना. ते स्वप्न पडू दे की, चांगले होतं की, शुभ स्वप्न होतं ते. हे कसं आहे, पैसे असल्याने झोप येईना आणि लई झाल्याने झोप येईना हे धंदो. नसले नाही झोप येईना, आणि असले नाही. आणि लई झाले नाही झोप येईना. त्याला जागा ठेवावं लागतं. आणि त्याला कामाचे काम पाहिजे. असं होईल. ते म्हणाले की नाही, स्वप्न चांगले होतं, माणसाला स्वप्न राहावं म्हणत. तुझं पुढचं स्वप्न काय म्हणतात, हा? पण पुढचं स्वप्नच पडलं आपल्याला. वरी जायचं स्वप्न पडावं की खड्ड्यातलं स्वप्न पडतं आपल्याला. 84 टाका करून ठेवलं नाही का वावरात. हा कामाचे हा न कोणा जन्म मरण चांगलं हे काय सारे माईक जाण हा. सूर्य चंद्र पृथ्वी तारांगण सारे ही माईक. काय बोलायलाच म्हणलं यदुराजाला देवानं. हा? आता आपण खुल्ले की आता हात काढावले तसं हात काढा दे. आता हात काढा. तुम्ही खोलू आले ना काय म्हणाले, काय म्हणाले, हनुमंत वामू नको आता. झोपते वेगळं वाटत बदलावय. नाही नाही, तुमच्या टाइमलाच बंद करू, तुम्ही काळजी करू नाही, आता येणार. नका. काय मला देव काय बोललास भले माणसा. कोणाला जन्म आहे, कोणाला मरण आहे, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? मला आहे काय जन्म मरण सांगू? तुम्हाला पंचकर्मातलं एक उदाहरण सांगू, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. वाघाच्या जाळीमध्ये वाघणीनं 4 पिले दिली, 3 पिले बाहेर पडली आणि 1 पिलू तिथं राहिले आणि ते धनगराला सापडलं. वाघाचं पिलू, आणि ते पिलू आणलं धनगरानं घरला. धनगराच्या सगळं शेरडाचं दूध पिलं त्यानं. तर वाघणीचं दूध कुठं आहे त्याला? नीट आहे का बरं? त्यानं दूध कशाचं पिलं? धनगरानं पिलू मरते मग वाघाचं दूध पिलं मेंढराचं. मग त्याला असं वय कशी पडली, म्या म्या करायची. मग शेरडा रडू लागले, तसं ते वाघाचं पिलू रडू लागलं. खाली पंचकर्मामध्ये उदाहरण आहे. खाली नाही, कोणी म्हणतात की तुम्ही नाही नाही अंगात काढले. पंचकर्मात होय म्या करू लागलं. याचा सक्का भाऊ धनगर गेलं याला घेऊन, याला जेवण बांडग, आणि याचा सक्का भाऊ पाण्याच्या वड्यावर दोघांची गाठ पडली. कुठं होतास आजवर, कुठं होतास तू, कुणीकडे होतास, मी कुणीकडे होतो. ते म्हणलं कोणाला म्हणालास, म्हणलं ते धनगराचं संघ वागाच फिरू तू कुठलं की म्हणलं, कोणाला म्हणालास रे म्हणलं तू, कुठं होतास, काय होतास, काय संबंध आहे तुझा आमचा? म्हणलं गावात घर आहे, हे सगळे शेरड हे आमचे खांद्यामधले होतं, याच्यात घरात लावा नाही. आणि तू कोणी कोण नवीन आला असेल नाही, तेच काल असतं कडे म्हणलं है माझ्याकडे, हे गावातलं म्हणलं हे होतं ओरिजिनल वाघणीचं दूध पिलं. असं करू नको म्हणलं, माझ्या सगळं पाण्यापाशी चल म्हणलं, उभा टाक दरडवर म्हणलं, बघ म्हणलं माझ्या तोंडाकडे तुझ्या तोंडाकडे, आपण दोघं एका कंपनीच्या की नाही पैमरदा म्हणलं, कर हातवारी म्हणलं, पंजा दोघांनी पंजावारी केला. आता की दोघांचे नग सारखेच हात म्हणलं, आता मी डरकाळी मारतो तशीच तू मार म्हणलं. डर वाघाच्या डरकाळीमध्ये आढळलं त्याचा भाऊ. हे वाघाचंच होय की शेरडामध्ये राहिल्यामुळे कोणा लागली होती वाईट संगतीचा गुण लागला. संगतीचा गुण लागला होता. हाणं डरकाळी आलं बी. आता त्याची डरकाळी बघली तेव्हा काय वाटलं नाही, पण या घरच्याची डरकाळी बघली की धनगर भागावर घाबरलं, लाक्षाने घेऊन पळायला. हा तसं वाघाला वाघच भेटावं लागते तेव्हा स्वस्वरूपाची ओळख होते. तसं दत्तात्रय महाराज म्हणाले, स्वतःची ओळख विसरून गेली. हा तसं दत्तात्रय महाराज म्हणाले, तू शेरडाचं पिलू नवस,
म्या म्या करू नको. तुझ्यात आणि आमच्यामध्ये काही फरक नाही. माझा पंजाब बघ, तुझा पंजाब बघ. तुझं तोंड बघ, माझं तोंड बघ, माझी डरकाळी बघ. अरे बाबा तू बी वाघच बस. तुम्ही मग तू मेंढराचे पिलो हाव म्हणून का म्हणालास? मेंढा पाहून बसला. असं ते सांगाले आणि ते ओळख करून द्याले. आता काय म्हणाले तिथं? अरे बाबा या शरीराला जन्म मरण आहे. या शरीराला 5 तत्व 3 गुण आहेत. या शरीराला प्रकृती पुरुषाचा खेळ आहे. मला आहे काय सांग? कोण म्हणाले? देव म्हणाले. मग तू मजाच कंपनीचा होस की मजाच होस की तू मजा होस म्हणून वळी. तुला कशाचं जन्म मरण आलंय? तुझ्यावर कोण घाला घालते? तुला कुठले यमन कळण्याला येतात? खरंच येणार की त्याचं झाल्यावर हा जीवनमुक्त आहे. आता अशी लक्षणं जर तो बळ लावून घेत असेल तर इथं कोणाचा दोष आहे म्हणाले ते दुराजाला देव. आमचा दोष आहे काय? काही आम्ही तर तुझा परिचय सांगायला आल्या. हेच पोती सांगायची होती म्हणून आज्ञा घेतला. स्वतःच स्वरूप विसरू नका. हा जरी नसे जन्म मरण तरी मग कैचे गर्भबंधन. अरे हे तव कर्तव्य जाण इथे न दोष कोणाला. आता जन्मायचं आणि मरायचंच नाही तर गर्भवास का लागला म्हणून मला का प्रश्न केलास तू? ध्यान ठेवा मागेले वैखड. कोणाला जन्म आहे, कोणाला मरण आहे? मग जन्म मरणच बंद केलंय आम्ही. आमच्याकडे आलेली लोक जन्मायच्या मरायच्या खात्यातून मुक्त होतात. हा तर गर्भवास कुठं राहिला शिल्लक? गर्भवास आहे कुठं? 9 महिने त्या गर्भामध्ये राहणं, नरकपुत्राच्या धोत्रामध्ये राहणं, त्या अंधार कोठडीमध्ये राहणं हे कोणाला लागते? कोणाला लागते? स्वप्नाच्या सुखात अडकलेल्या लोकांना लागते. नव त्याला होय म्हणणाऱ्याला लागते. खोट्या गोष्टी लावून घेणाऱ्याला लागते. हा अरे मी इथला कोणी नवच म्हणून वाग की तू आत्ताच मुक्त आहेस तू. तुला कुठं आहे जन्मन मरण? आणि ज्याला जन्मन मरणच नाही त्याला गर्भवास कुठं आहे? देव म्हणाला मी जन्मतो काय? पुढे येणार आहे होई. कोणी जर संत आणि देव जन्मलाय म्हणतील तर महादोष आहे म्हणाले. कुठं आहे जन्मन, कुठं आहे मरण? हा जन्म मरण हे लटकी खोटी गोष्ट आहे. मग खोटी आहे पण आपण खरी करून ठेवले. बरं ना आता खोटी माहिती म्हणून एवढा पसारा कस काय जो न जन्म कधी आला त्याशी कैसे म्हणे मेला. परी हा सर्व पसारा केला एका मायेने. अरे बाबा कोणी जन्मलं नाही, कोणी मेलं नाही. म्हणजे जन्मायचा आणि मरायचा हे पसारा एका मायेने केलाय. हा मग ते मायेची हुनरवळ केली लोक जन्मामध्ये मरणामध्ये नाही. हा म्हणून म्हणलंय माया माया सर्व म्हणती पण न कळे मायेची गती. मायेची गती ओळखणारी लोक बापूजी पाटील फार चांगलं बोलले. तिकडे या. अल्बा पाटलाचं ते तुम्हाला बापूजी पाटलाचं प्रमाण माहित आहे. मायेशी ओळखीता द्रव्य द्रवली. फक्त पुसणारा शाना पाहिजे म्हणून. माया एकच होय. जसा 15 रुपये एकच होय की नो. एकीकडून भारत आहे, एकीकडून एकचा आकडा आहे. हाय की तसं माया 2 प्रकारची आहे. तिचे 2 अंग आहेत तिच्यापाशी. मालक कुठं आहे म्हणलं की उजव्या हाताकडे जाईल म्हणते. आणि माय प्रपंच कोणीकडे आहे म्हणजे डाव्या हाताकडे जाईल. आता विचारणाऱ्याची कमाल आहे. मायेशी ओळखीतात माया कृपया द्रवली. कृपा करते म्हणा जीवावर. कृपा कणवाळूपणा येते म्हण तिला. बस भाग्यवान आसगड्या म्हणते मला. मालकाची खून विचारलं असतं वा मानावं लागेल तुला म्हणते. तिची काही चुकत नाही म्हणा की अजिबात चूक नाही तिची. मायाच आपल्याला ओळखू येणं झाली. आता ओळखू येणं पाहिजे. आपल्याला माहितच नाही तिने आपल्याला आत्महिताचं ज्ञान सांगते म्हणून आपण तिला मागलं की जे मागलं ते संसारातच मागायले. बापूजी महाराजांनी एका ठिकाणी म्हणले की माई से मैं बहु डरता था वही निकली हमारी माता.
किती भीती वाटते ओळख नसल्या श्रीमंती न इच्छिता तरी तो स्वदुःखे न भोगता सुख मारे करीही न पाहता मग भीती कैसी दरिद्री आणि श्रीमंती या दोन्हीच्या कल्पनेच्या पुढे, याचा अर्थ पाप आणि पुण्याच्या पुढे, याचा अर्थ कर्म आणि धर्माच्या पुढे, असं होईल पाटील. दरिद्री आणि श्रीमंतीची कल्पना न जर करायला गेलं तर सुख आणि दुःख कुठलं आलं? सुखही नाही दुःखही दुःखही नाही, दुःखही नाही. अहो एक गोष्ट आहे का पाटील, दुःखच भोगल्याशिवाय सुखाचे महत्व कळणार. हो गे. राजाला दिवाळी काय? दुःख ज्याला दुःख कळते हा, त्यालाच त्यालाच सुख कळते. आनंद प्राप्त होतो. त्याला आनंद त्याचा प्राप्त होईल. दुःखातून आणि ते आता सदा सुख आहे आनंद आहे त्याला काय आता कळणार? आनंदाच्या डोळे आनंदाचा रंग आणि आनंदाचे अंग आनंदाची, तिथं काय दुःख आहे? समुद्र बी आनंदाचाच बनत, लाटा बी आनंदाच्याच आणि त्याच्यावर येणारे तरंग बी आनंदाचे. आता दुःख कुठलं हुडकाव? दुःख कोणाला झालंय? आपल्याला झालंय. का तर आपण समुद्राच्या बाहेर पडल्या, समुद्राला सोडून आपण तप्त तापलेल्या वाळूवर पडले, मासोळीसारख्या मासोळीसारखं अवस्था झाली आपली. सुख आणि दुःख आपलं असं आहे म्हणा की जेवणामध्ये पंक्ती कशा बसतात पाटीला पाटी लावून एवढे चुटकून जवळ सुख आणि सुख आणि दुःख म्हणजे काय होतं? पाप आणि पुण्यच होतं. बापा पुण्याच्या निराळा स्वयं ते नसलेला की हो, गरिबी श्रीमंतीमध्ये नसलेला. तर काय म्हणला इथं, गरिबी श्रीमंती भोगायची इच्छाच नाही. हा, तुम्हाला घरी कुठून आली? तुझ्यापाशी गड्डाच नाही तर तुझ्यापाशी नाहीच काही. हा, तू मग हा, तू मोकळं होऊन बस बरं, तुला कोण तुझ्यापाशी मागे? आहे तर मग आता तू तिकडे कसं होईल? काय म्हणले बापूजी पाटील, षडरिपू मन अधीन होता, शांती सौख्य मिळेना चित्ता, माता बंधू दूर करी पिता, स्वार्थ साधाया बुडविते मृगजळ माया. तर मृगजळाच्या डोहामध्ये, तर मृगजळाचा डोह तर तुम्हाला कळते की? कळते. मृगजळाचा डोह सांगा, तुमच्या वाणीतून सांगा. मृगजळाचा डो म्हणजे आता जशा काय वाघ तप्त उन्हामध्ये आया प ही निघाल्या. आहे काय पाणी तिथं? नाही बोर्ड फटाकी आणि त्याच्यात बुडावं म्हणजे तो भिंतीवर काढली गंगा, त्यामध्ये माश्या करती दंगा, कोण पळून गेला सांगा बोंब शिमग्याची. काही तर्क धरा शब्दाची, इथं तर्कात शब्दाचा तर्क कळाला तर काही कळते, नाही तर ते भीतीवर पाणी आहे म्हणून म्हणू लागलं आंधळ्याचं पोरग आंधळ तिकडून भांडण सुरू झालं की द्रौपदी तसंच म्हणले की आंधळ्याची पोरं आंधळी. असं होऊ नये ना. मग आपण आंधळ्याचं पोरग आंधळ होऊ नये. आपण आंधळ्याचं पोरग हा काय? त्याची परीक्षा घेण्यासाठी किती हा, इथं काय पाहिजे आता देनास पाटील, काळबा पाटील, इथं पाहिजे डोळ्यातला डोळा उघडीला जेणे, आनंदाचे लेणे, आनंदाचे लेणे लेवून जगाशी आणि लेववीन त्याशी नमन माझे. हा, नुसतं आराम होतो. सांगणाऱ्याला नाही, त्याच्यावर अलंकार असावं. हा, आपण अलंकार आपल्या अंगावर करून घालून शोभायमान दिसावं आणि दुसऱ्याला घालावं. हे दोन्ही गोडी जोड परिपक्व असेल तर त्याला नमस्कार आहे म्हणजे आमचा बापूजी पाटील. खोड भारी आहे, रटा भारी आहे, इथं शब्द मोबाईल आहे, थापड फारणे बरं आहे. शब्द ऐकाय गेले की कोमल राहतं, कडाका असा काउन्सिलात चालण्याच्या बसते. आनंदाचे लेणे लेवून जगाशी आणि लेववीन त्याशी नमन माझी, माझं नमन त्याला आहे म्हणालाय बापूजी, लेवणाऱ्याला. लेवणाऱ्याला. म्हणून म्हणाले की बाबा जोवरी न मिळे सद्गुरु पंचानन तोवर विषय जंबू करना करी जा. पुन्हा पुन्हा जन्मी घालून शिष्याची राया. 5 डोळ्याचा जोपर्यंत गुरु भेटणार नाही तो या 5ला शोषण. ही 5 बायकाच हातात त्याचे, त्याला ओळखावं लागतं. गुडा गुड म्हणजे गुड ठेवायचं म्हणा. जय जय गुडा दरडा दरड भाव पाहिजे. भाव कसा पाहिजे? गुडा द्रडा प्रीती, गुडा मौन्य आणि का मौनी आणि ही गुरुच्या 5 बायका हातात, याला अगदी आत्मसात करावं लागतं. हेच होय 5 फड्याची नागी.
हे सर्व जगमाईक सत्य असत्य जाणे एक तू तुला ओळख सर्व बंधनापासून सुटशील. काय होय? ओळखा आपणाशी आपण आपण. कुठे होतो, कुठे आलो, हा? कुठे होतो, कुठे आलो, कसा आलो, काय करण्यासाठी आलो, आता काय करतो मी. उठा उठा सावधान, ओळखा आपणाशी आपण. शोधा आपले स्वस्थान, आपण कोण कुठले हो. आपली जुनी वतनदारी सोडून कसा आलो इथवरी, परतून जाण्याची हुन्नरी काय करावं लागल हो. सोडून मूळचा विसावा, काय कसा कळला नाही कावा. बिचारा अविद्या मायचा. बिचाऱ्या अविद्या माई. बापूजी पाठाचा मी कोण आलो कुठून जाणे कोण्या ठायाला हा. येण्याचे काय कारण घ्या सोयीत विचारून संत करीतात सोयीस. बापूजी धरी संत. तर कसं आहे, आपली आपण ओळख करून घ्यायची. आपण या जगामध्ये आहोत तसं जग आपल्यामध्ये आहे. हे लय बारकाव आहे. आपण दुसरे आपण कोणाची नाही सर्वाभूती एक. या बोधावर आला की तुला कोणी मारीना, तुझ्यावर डाका पडना, तुझं काय नाही. तू जगामध्ये आहे. सगळ्या जगाची चोरी करणारा चोर कोण आहे? एवढा चोर मोठा आहे काय ते? आपली सोडवणूक आपणच करू. हा, आपली आपण आपल्याला स्वतःला ओळखायचे. मी ब्रह्मा, मी जीव नव. हा, मग मी ब्रह्म हा म्हणावं तर ब्रह्मपदाला शोभत असे काम करावं. तर ब्रह्म होय. आता मी ब्रह्म हा म्हणते आणि कामाच्या प्राशाचे करते. हा, फाटक्या चपल्या आणून मला घेऊन जाणं काय साधारण होत. हा? पुण्यात जलमध्ये निकाल आपल्या सांगा की ब्रह्मा हा म्हणते मी आणि काम. त्याच्यावर किती प्रमाण सांगता येतात मला जाता? सोपं करून सांगतो तुम्हाला. तुम्हाला ब्रह्म होऊन राहायचे ना. हा? मग आम्ही तुम्हाला काला डवचाल्या. हा. सांगा म्हणून तुम्हाला ब्रह्म होऊन राहायचे की नाही? हा? तर फक्त इथे हे करावं लागते, मातीन सोनं समान बघणे. माती सोने ते का? तुम्ही का त्रास दिले हो? ऐ, नाही नाही, तुमचा आनंदराव पाहून कामाला भाग पडला. तासभर पोती वाढवून घ्या की मग. हाय. कोण म्हणलं इतका चहा पिलो म्हणून? माणसं का तुम्हाला मुळे चहा पिता तोडाले काय राहतं? तुमचं म्हणणं, वारंवार छाला तर एखादी तास पोती आगावचं. सारखंच आहे ते. मला डिस्टर्ब झाले नसतं मला. मला ते स्वभाव तेवढा एक वाईट आहे. कसं आहे, तुम्हाला ब्रह्म होऊन राहायचे की नाही, तर तुम्ही एक ऐका की शत्रू मित्र समान माना. कोण आहे तुमचा शत्रू? कशामुळे शत्रुत्व आहे? तुम्ही ब्रह्मा की नाही, मग तुमचा शत्रू कोण आहे? बापूजी महाराजांना म्हणणं आहे, हा. आपणच आपला शत्रू गड्या रे, आपणच आपला मित्र. कोण आहे तुम्हाला शत्रू? तुमचं कोणासंग जमणार? का जमणार? तुम्ही ब्रह्म होऊन राहा. हा, अहो तुम्हाला ते तुकाराम महाराज म्हणले, मुंगीची या घरा कोण धाडी मुळ, आणि काय गुळ ते अशी बोलली ते म्हणले. गुळ काय मुंगीला हाक मारून बोलते काय? तुम्ही ढवळ होऊन बसा, आपोआप मुंग्या लागतात. गुळाला काय तोंड आहे काय मुंग्याला हाक मारायला? तुम्ही गोड लागा, मुंग्या तुम्हाला लागतात. तुम्ही एक साखरेची वाटी एक मिठाची वाटी ठेवून बघा, इथं कोण्या वाटीला मुंग्या लागतात? आपण मिठाची वाटी होऊन बसल्या, मुंग्या लागणार आहेत कोणाला? आपण प्रपंचिक झाल्या. साखर मिठाची वाटी म्हणजे आपण प्रपंचिक झाल्या. प्रपंचिक झाल्यामुळं भेद आला. भेद आल्यामुळं आपल्या पाठी बघायला लागलं. जन्म आला, मरण आलं. त्यावेळेस खूप माझा साधू संताला त्रास झालाय. कोणाला? तुम्हाला करायचा तर तुम्हालाही त्रास होते.
ऐका होते की की. लई दुःख झालेलं जसं ते गर्भ आता आपल्याला माहित नाही शास्त्र वाचून बोलणारी माणसं आपण हो. हा प्रसूत काळीचे दुःख दारुण एका रोमाशी सहस्र विंचवाची वेदना जा ते सांगता नाही वाचन वाचेची वर्णिता साकडे ते दुःख त्या बाईला सण होते म्हणून त्या प्रसूत काळामध्ये का सुन्न पडते म्हणून शरीर हा तसं या जगाचा घात शोषण्याकरता ते साधू सुन्न पडावं लागते काहीच त्याला ते वाटत दुःख कळूच नाही लागते दुःख कळालं की दुःख होते येण्याला किंमत केली काय कळाले हा त्याचा सत्कार केला काय कळलं सत्कारही कळना अपमानही कळना. आणि अपमानही कळना कळलं म्हणून काय करावं लागते शानेपणा जिरवावं लागते आणि पिशेपणा निर्वावं लागते मरणाच्या आधी मरुया राहावे तरीच पावावे असं माहितीये तर आपल्याला काय वाटायलंय मला शान म्हणाव शान लोक म्हणणार कारण का लोकांना कळते शान झालं की कसं आहे ती लोक तुझ्या इथं हलकट आहे ना लोक हुशार आहे तू शाना झाला नाही तर शान हो म्हणाला म्हणाला लोक कसं म्हणते हा? अहो कोण निघायला आलेली बाई नव्या महिन्यात पडलेली बाई किती बी एसटी आली पळ मुल्यावरती पळते काय हलक्या अंगाची बाई कुपावून उडी मारते हा? तिला फळायचं ना भरपूर फळं लागलेलं झाड कोमेजून जाते जमिनीला टेकते वाढच ना ते शेंडा फुटते त्याचा बघा तुम्ही हा म्हणजे एक काही त्याला फळ लागलं नाही ते झाड वाढते वरच्यावर ढिऱ्या टाकते वरच्या डिऱ्या टाकते ते तसं इथं कोमेजून गेलेले जे माणसं आहात हा त्याला जमिनीला टेक बनावं लागणार ते आपोआप त्याची दशाच कळते म्हणूनच मग आंब्याच्या झाडाला जोडणे मारतात हा. कपड्याच्या कोणी मारणार हा, म्हणून म्हणले काळबा पाटील त्यानं काय म्हणले रसनेची या तोंडा कळणा किंवा कोंडा दैवे मिळो मांडा वासनेच्या पाखांडा पडूच नाही म्हणले तर त्याला साधू होता येते असलं राहते काय कुठं असा सप्ताह राहते काय असं असल्यावर आम्ही येतच नव्हत्या पहिला त्यानं कशाला कराव हा? मग त्याला काय म्हणाव त्याला सुद्धा काय म्हणू नये म्हणले पोतीने सुबूत म्हणाव धार्मिक म्हणाव कळल्यानं म्हणून होते का बापू कळलं नाही इथं जन्मन मरण नाहीच म्हणाले ते यदुराजाला सांगायला देव तू उगा हा विचार मानसिक आणि तो नव्हे भाऊ जन्म मरण असल्यावर मग आता तू त्या अवस्थेला जाईनच म्हणाले की मग आता जन्म मरणामध्ये पडल्यावर काय त्याला जन्माच्या आणि मरणाच्या पलीकडे व्हायचं त्याच्यातून ते राहत आणि मोठ होय कोण जन्म मरण आहे की नाही कोण आम्ही कोण म्हणाले हे सांगा जन्म मरण हाय ते खोटं आहे त्याला खोटं करून दाखवावं लागते आणि मी खरा आहो हे सिद्ध करावं लागते मी खोटा नाही मी खरा आहो आणि जन्म मरण होय ते खोटं होय आणि हे खोटी भांडण माझ्यावर गुन्हा खोटा दाखल केलाय हे सिद्ध करावं लागते कोर्टात कर्मा धर्माच्या दारात हे गुन्हा खरा करून दाखवावं लागते आणि ते करण्याकरता आपल्याला आपले संस्कार तिथं उभं करावं लागतात वकील भारी चालावं लागते पुरावे सादर करावं लागते आपली कारवाई लढविणारा तिथं वकील माहीतचा पाहिजे कर्म ते ब्रह्म व्हायला हा तुम्ही म्हणलेली गोष्ट खरी होय नाही कसं जन्म मरण आहे की कोणाला आहे जन्म मरण अशोक पाटलाला आहे अशोक पाटलाच्या मधात पोहोचतो आहे त्याला नाही अशोक पाटील लढावे कशा करता अशोक पाटील या नावाच्या वस्तू करता लढाला अशोक पाटील मधली वस्तू कोण म्हणलं मधली वस्तू मरते म्हणून जन्म मरण देहाला आहे. खोके बदलते ते वस्तू जीवनला नाही हा. जीवाचं सर्व आहे. नाही त्याला मरण असल्यावर मग तू पुन्हा कसं जन्म घेईल आलंय काहीतरी त्याला मरण झालं किती बरोबर एक विचार आहे का बारकाव आहे का एक अशोक पाटील मेला हा नागोराव पाटील बी मेला सगळ्या जगातले जीव संपले काय अहो सगळ्या जगाचा ऱ्हास जोपर्यंत होणार नाही हा तोपर्यंत हे जग चालणार आहे प्रलयाच्या महाकाळी पिंड ब्रह्मांड नाशी पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा नाश व्हावा
तोपर्यंत हे घाट चालणार आहे, तोपर्यंत अशोक पाटील जीवन, तोपर्यंत अशोक पाटील जीवन झालाय. फक्त शरीर बदल, मेलय कोण? शरीर मेलय. शरीर बदलून येते. फुकलाय कोणाला? शरीराला. हा? जीवाचा चाललाय अहो काय नाही हो, नोकरी करणाऱ्या माणसाला खोली बदलली कळतं होती. की सगळं हा? हा? त्या शरीरामध्ये गेले त्या शरीराचं ज्ञान झालं. वस्त्र मला काढी सांगा, आपण या शरीरामध्ये आलं तरच आपल्याला सुख दुःख देव धर्म हे काही पोथी वाचन हे शरीरामध्ये आल्यावर हा कसं आहे बघा, त्या चांगल्या मुद्द्यावर आल्या तुम्ही, चांगल्या मुद्द्यावर आल्या. आता बघा थांबा, नाही नाही ऐक, जीवाचं देह हे स्वप्न होय. हा स्वप्न नाही. नाही जीवाचा देह म्हणजे देहाला धरून घाते स्वहात तोडोनी दुःखी होई डोळे धरणी म्हणे मग सोडवाया तुनी दारुण यातना भोगवे. नाही, आपल्या हातानं तलवार उचलली, कसं हात तुटते बरं म्हणून एक हात पुढे केला, उजव्या हातानं तलवार हातावर घातली, खटकून हात कोपऱ्यातून तुटला. कोण तोडलंय? आपलं कोण तोडलंय? सुहास ते म्हणलं की इथं हो म्हणले स्वतःच प्रत्येक शब्दाकडे ध्यान ठेवा. आता एका हातानं तलवार उचलली आणि एक हात पुढे केला, कसा तुटते बरं बघत म्हणून घातला. कोण तोडलंय? आलेत काय मारेकरी? अरे बाबा, तूच कल्पना केलास तलवार घ्यायची, तूच कल्पना केलास कसं तुटते बघून म्हणायची, तुटला की आता. आणि पुन्हा मला मारलंय म्हणून जमिनीवर रोळालास, ह्याच्यात कोणाचा दोष आहे? तू का तलवारीला हात लावलास? तुला का दुर्बुद्धी सुचली याच्यानं तुटते म्हणून? सांगू तुम्हाला मी, असला एक मनुष्य देहाचा नियम आहे, कल्पवृक्षाचं झाड होय, या भूत होईल काय म्हणलं की भूत होते, नरकाला जाईल काय म्हणलं की नरकाला जाते. हा, मी महाराज महात्मा संत साधू होईल काय म्हणलं की ते होते. नाही माझं कल्याण उदार, मला मोक्षाला जायचं, मोक्षाला जाते. इतकं कल्पना करण्यावर अवलंबून आहे. आता आपण कल्पना करण्या खोटी आणि दोष लावायला दुसऱ्याला. आता अजून त्याच विषयावर गाडी आली, तुम्ही कल्पना खरी करा. चांगल्या गोष्टीची सत्याची कल्पना करा. हा, तुम्ही घ्या धर्माचे 4 पाय, आता सत्य विचार विश्वास निश्चय. बघूत बरं तुम्हाला कोण मारते बघू. हा, आपल्याला ते ज्ञानाचे तुम्ही ते बरोबर सांगितले, हा, पण आता ते अज्ञानाचे सप्तभूमी घाता की. हा? सुरुवातीचा विषय. हा, नित्य अनित्य न ओळखीनं, खरं आणि खोट खरं आणि खोट. ते चरिती गर्भयातना करवली मनाच्या चेष्टा नाना संकल्प विकल्प झाला येथे न दुसरे काही. हे संकल्पाचा आणि विकल्पाचा खेळ आहे. हे आपल्या मनानं नाना प्रकारच्या चेष्टा केलेल्या होता. हे चेष्टा होता, चेष्टा. हे चांगली गोष्ट नव्हती. आणि या कल्पनेनं, या चेष्टेनं आत्मा होता ते जीव झाला. जीव होऊन जन्म मरणाच्या तावडीमध्ये या स्थूल देहाच्या 5 तत्वाच्या पिंजऱ्यामध्ये पडला आणि 3 गुणाच्या राटात पडला. प्रकृती पुरुष दोघे महान्वय झाला. म तत्व अर्धी मात्रा ओंकार उगविला. आकारी तो ब्रह्मतेने आकार केला. उकारी तो विष्णू पालन करू लागला. मकारी तो रुद्रांती संवार करी. 3 गुण 5 भूत राहती शून्य भीतरी. 4 वेद 6 शास्त्र येथे जग भुनले. पुराणिक अनुभविक लोक उपनिषदी ब्रह्मते. शेवटी काय म्हणले त्यानं? माधव इंद्र म्हणे बापा हे सगळे नाशिवंत जाणं आणि ज्याशी होय गुरु कृपा तेच जाणील परफळ. हे नाशिवंत होय. आता नाशिवंताला खरं व्हायला म्हणाले की आपण, हा, म्हणजे ब्रह्मदेवाच्या, विष्णूच्या, महादेवाच्या, विश्वरूपाच्या खेळाला आपण खरं व्हाय म्हणाले. हा, मग या खेळात पडलेली वस्तू आहे काय त्याची? वस्तू कोणाची होय? त्याची वस्तू नव. हा, आणि ते त्याची वस्तू होय म्हणणार बी झाली. हा, आपण म्हणाले त्याची वस्तू आपली होय म्हणून. हे लय भारी भानगड आहे. ते म्हणणार झाले ही वस्तू आमची होय म्हणून. आपण म्हणाले त्याची वस्तू आपली होय म्हणून. तो देह कोणाचा होय? ब्रह्मदेवाचा.
सगळ्यांना माहिती आहे का ताई? सूक्ष्म देह कोणाचा होय? विष्णूचा. कारण देह कोणाचा होय? महादेवाचा. आणि महाकारण देह कोणाचा होय? महाविष्णूचा. आणि कैवल्य देह कोणाचा होय? दत्तात्रय प्रभूचा. मग हे का म्हणाले तुम्ही 4 देह म्हणजे होतं म्हणून? त्याच्यामुळे जन्म मरून लागले. अहो याचे नव्हत म्हणून बाजूला जा की कोण मेला आणि कोण जन्मला. बरं तुम्ही मेलो का म्हणाले? देश तुमचा नव मेलाय तर त्या ब्रह्मदेवाचा माणूस मेले. हा दत्तात्रय प्रभूचं कवा मेले असंही बघा तुम्ही. हा माणूस कोणाचा मेले? त्या ब्रह्मदेवाच्या काठाचा माणूस मेले. मरू द्या की 1000 बारे म्हणतात. तुम्हाला काय करायचं? त्यानं तयार केले तेवढे मरू जात. त्याला तयार केले तेवढे. 8 मास्तराची शाळा, जिल्हा परिषदची हायस्कूल, काय ते प्राथमिक माध्यमिक असत. ते बाया अगं माय तू माय, अगं माय तू माय म्हणायच्या. आता एकच मास्तर त्याच्यामध्ये ते सरप निघाला म्हणून शाळेत. ते प्रत्येक मास्तरी म्हणून लागली इथं गडीमान्या नाही काय माय, इथं गडीमान्या नाही काय माय म्हणून लागली. हे कडून मास्तर मी म्हणून लागलं म्हणे इथं गडीमान्या नाही काय माय, सरप निघाला. कोणी गडीमान्या नाही काय माय, सरप निघाला. गडी आवते सोडूनच गेले. स्वप्ने आठवणी म्हणे हसत, म्हणे काही न येथे दिसत, मी कलाची एक येथे. पुरा जागृत झाला म्हणून देदास पाटील पुरा जागृत झाला म्हणून. पुरा जागृत व्हावं लागेल. पुरा कुठंच अंधार जमना. कशातच बसण्यात, उठण्यात, खाण्यात, पिण्यात, बोलण्यात, देण्यात, घेण्यात, संगतीत कसलाच अंधार जमना. पुरा जागृत झाला. हा जागृत झाला की हिंगरे जन्मायचं नाही, मरायचं नाही, मी एकटाच हाव. माझ्या संग कोणीच नाही, कोणीच संगे नाही. मजला मीच नित्य पाहतो. आता कोण आहे? कोणाला मरण आहे? ते पलीकडे गेलंय. आता आजरामर झालाय. बरं आजरामर पहिलंच आहे. हा पण युगाच्या अवघड जन्मायचं मरायचं दुकान लावून घेतलंय माग. हा जे आपल्या हाताने आपले हात तोडून घेतलाय. हा म्हणून लिहिलं होतं आपण त्या भजनात, आपण तर आपल्या हातानं घराला लावली आग. आपणच आपलं घर फुकून दिले. हा आणि घर जळाला म्हणून बोंब झाले. कोण फुकले? आपणच फुकले. सारा हातानं करून सनी आहे म्हणता. सारं चुकून गेल्यावर का करता राग? दवा फेकून दिल्यावर बरा होते काय रोग. हा औषध टाकून दिल्यानं नीट होते काय रोग? आपण तर आपल्या हातानं घराला लावली आग. बेरीज चुकली. हातचा निघून गेला. काय केलं? सद्गुरुने हलविला, ज्ञानदीप दाखविला, स्वप्नापासून जागृत केला, तरी हे गुण कळेना. त्याला आता या बोधावर आणलंय काळबा पाटील. त्याला जरी मिळे सद्गुरु साचा तर मोक्षाची तात्काळ. सद्गुरु भेटावं लागते. याला झोप लागली नाही. स्वप्नात, खोट्या स्वप्नामध्ये याला झोप आली तर सद्गुरूने याला हलवावं लागते. हालून जावे केलं. का हलवितात लोक माहिती आहे तुम्हाला? हाय गेलं बघता. तुम्हाला पटके चांगल्या कवा लिहितात यानं बरगळावं लागते. का बरगळावं सुट झोपेमध्ये बरगळाव. ज्ञानदीप उजळला. त्याने पूर्ण दृश्य झाला सद्गुरु स्वामी शिष्याची. जे गुरुच्या डोळ्याला दिसते तेच शिष्याला गुरुनं दाखवावं लागते. आता तुमची वय लागू पडते. जोवरी मिळेल सद्गुरु पंचानन, जोवरी न मिळे सद्गुरु पंचानन, तोवरी विषय जंबुक गर्जना करी जा. पुन्हा पुन्हा जन्मी घाल. ते कसं सद्गुरूची भेट होण्याकरता अनंत जन्माचे पुण्य एक होते. तेव्हा सद्गुरू माणसं चांगली आली. पण एक गोष्ट आता पोटी बंद करता नाही का, जोपर्यंत खेळ बदलणार नाही
तोपर्यंत काहीही करा, जन्म मरण चुकणार नाही. हा, खेळ करणं सोपं आहे, पण जन्म मरण लय अवघड आहे. हा, खेळ करणं सोपं आहे, मजा वाटायला खेळ करताना. हा, नाही, काडी ओढून भुरकून या ढगावर टाकणं सोपं आहे, पण पेटल्यावर लय अवघड आहे. इथंच ना काडी एकच होय, पण हे जे ते मोठा जाळ झाल्यावर का खरं सामना झाले लोक. ते भजनातलंच उदाहरण सांगायला, तुम्हाला माहित आहे तेच उदाहरण सांगायला. हा, ते मुंबईचं पोरगा आलं म्हण गावात, आणि दिव्याकडे बघलं म्हण, याचं वायर दिसणार झालंय, याचं बटन दिसणार झालं, हे उजेड कुठून पडवलंय म्हणलं म्हणे. तर कडू त्या घेऊन त्याच्या फोटो बोलले बोलत देशाई. हा, त्याला म्हणावं की नाही दिवा होय, याच्यात तेल हाय वात आहे म्हणून सांगाव की नाही सूर्याचं पीर होय म्हणलं. काय होय, सूर्याचं पीर होय म्हणलं म्हणे उत्तम पाटील. मग हे दाजी सकाळच्या पारी नेऊ देईना म्हणून त्यानं याला ढगा कडब्याच्या ढगा खाली नेऊन ठेवा म्हणून. खालीला 10,000 कडब्याची ओळी होती म्हणे. ते दिवा आदली ठेवून नेलंय, आदली मध्ये ठेवलंय, दुसरी झाकून नेलंय. लोकांना कसं दाखवायचं. हा, आणि त्या ढगा खाली ठेवलंय, उद्या नाही पेटली की ओळी. आणि पुन्हा अजून म्हणाले मला, इतका कडवा जळाल्यावर आमचं पिलू आहे की नाही हो का म्हणाले. पिलू राहते होय. हा, हे काय वाले खोटं बोलल्यामुळे आता आग लागायची. तेवढी 10,000ची वेळ आहे. त्याला म्हणावं की नाही बाबा याच्यात तेल हाय वात हाय, याला पेटविलं, याला दिवा म्हणतात. हा, याच्यावर कचरा पडला तर हे पेटते असं सांगाव की. मजाक करा गेले मेवण्यानं मजा केली मजाक केली. आणि यानं हे काय गोयाला वाटलं बाबा या कडब्यामध्ये ठेवलं हे गुन्हानं बसेल काही. हे सोय आपण जर आपल्या हाताने घराला लावल्या करायचं. यानं पेट घेऊन हा मग जळून गेले. या मग त्याला पडलं सगळं. याला जर खरं आधी चांगलं वाटलं तर मग 10,000ची कबर या आपल्या हातात. घ्या महाराज, किती झाले तुमच्या 60च्या पुढे गेले. मी तुझा येथे प्रत्यय देतो, तुझा करवी जगनाश करीतो, उत्पत्ती स्थिती लय दाखवितो, एका क्षणाभितरी. काय म्हणाले तर बाबा तिकडे आहे का, आता जग नाही असं तुला एका मिनिटात दाखवतो म्हणाले. कसं दाखवतो म्हणाले, लाव डोळे तू, घाल कानात बोले, धर नाक दाबून, कर सगळे कुठं आहे जग म्हणले. तू चौकट बघायलाच इंद्रियाचा वापर करायलाच तुला जन्म मरण सगळं दिसालंय. बंद करून टाक म्हणले हे सगळे खोटे. हा, सगळं जग नाही होऊन जाते. तेच म्हणाले दादा. चला महाराज. हे जगात इंद्रियात्मक पाहता तुझा तूच एक, हे इंद्रियाचे कौतुक येथे न अन्य काही. अरे बाबा, हे इंद्रियाचा आधार घेतल्यामुळं तू या जगामध्ये सगळा इंद्रियाचा बाजार भरलाय. इंद्रियाच्या बाजारामध्ये लोक जन्मालेत मरालेत. तू त्या बाजारातून एकला बाजूला जाय बरं, तुला जन्म मरण आहे काय. तू सुद्धा त्या लोकांसारखंच इंद्रियाचा बाजार भरून बसला, म्हणून तुला जन्मावं लागले मरावं लागले. हा, जे डोळे लावून कर तोंड बंद, लाव नकाला चिमटा, घाल कानात बोळे. कुठं आहे कोणाचं ऐकू येईना, कोणी दिसेना, काहीच नाही. कोणाला बोलता येईना. एकलाच. हा, मग आता हे सगळं बंद केलंस ना, तू एकटाच आहेस. आता असं जर तुला जमणार नाही तर तू जगामध्ये आहेस. मग जग जन्मते बी मरते बी तेच अवस्था तुला बी आहे. असं म्हणून यदुराजाला सांगायला महाराज पुरी करतो आता. 60 झाले की नाही, मला कमी नाही. वया किती झाल्या. तुम्हाला